हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या आजच्या सोमवार 24 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नानीची चांगली जिरली आहे. आज जयंतीचा बाप पॉप्सिकल्स हा नानीला आणि समीरला जाब विचारायला घरी आला होता. तेव्हा नानी या पॉप्सिकलवर सुद्धा चिडली. माझा नातू सोन्यासारखा आहे, असा आहे, तसा आहे आणि तुझ्या पुरीला काही येत नाही असं उद्धटपणे ती बोलत होती. पण पॉप्सिकल्सने सुद्धा काय ऐकून घेतलं नाही आणि नानीला ठणकावून सांगितलं, तुम्हाला हे सगळं खूप महागात पडेल एवढं लक्षात ठेव. आणि तेवढ्यात नानीचा नात जावई त्या कमिनीचा नवरा मार्तंड सुद्धा तेथे आला आणि आणखीनच गोंधळ झाला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शारदा म्हणजेच नाईकबाईंनी बंड्याला सगळं सांगितलेलं असतं की समीरने काय कांड करून ठेवला आहे. परंतु हा बंड्यासुद्धा एक नंबरचा निर्लज्ज माणूस आहे. त्यामुळे तो सुद्धा नाईकबाईंना म्हणतो, त्याने केलं तर केलं, काय फरक पडतो एवढा. नाईकबाई म्हणतात, हे तुम्ही काय बोलताय? जयंती त्याची लग्नाची बायको आहे आणि तो दुसऱ्या मुलीबरोबर हे करतोय, हे तुम्हाला बरोबर वाटतंय? तर बंड्या म्हणतो, एकतर तो तरुण मुलगा आहे आणि त्याला तरुण वयात असं काही करावंसं वाटलं तर त्यात काय फरक पडतो? पकडला असेल त्याने एखाद्या दुसऱ्या मुलीचा हात आणि तू कशाला एवढं टेन्शन घेतीयस? ते त्यांचं त्यांचं पाहून घेतील. नाईकबाई चिडून म्हणतात, हा व्यभिचार आहे, व्यभिचार. बंड्या म्हणतो, असू दे ना मग, काय फरक पडतो? उगाच आहे ना, तू स्वतःचा मोठेपणा दाखवायला जाऊ नको आणि तू जयंतीला गप्प बसवायचं सोडून समीरवर हात उचललास. नाईकबाईला मोठा धक्काच बसतो की हा माणूस असं कसं काय बोलू शकतो. आणि इकडे जयंतीच्या पॉप्सिकल्सने तिला कॉल केलेला असतो आणि हा पॉप्सिकल्स जयंतीवर खूप चिडतो आणि म्हणतो, अगं लग्न झालं तुझं पण तुला काडीची अक्कल आली नाही अजून. आणि जयंती रडत असते आणि म्हणते, पॉप्सिकल्स त्या समीरची सगळी चूक आहे आणि तुम्ही मलाच बोलताय. तर हा पॉप्सिकल्स म्हणतो, हो, कारण तुला मी सांगत होतो त्याच्याशी लग्न करू नको, भिकाडा आहे तो, पण तू माझं ऐकलं नाही आणि आता रडून काय फायदा आहे. जयंती म्हणते, पॉप्सिकल्स तुम्ही आत्ताच्या आत्ता मला घ्यायला या, मी येथे राहणार नाहीये. तेवढ्यात समीर येतो आणि हे सगळं बोलणं ऐकू लागतो. जयंती पॉप्सिकल्सला आपली तक्रार करते. हे पाहून समीर खूप घाबरतो आणि पॉप्सिकल चिडून म्हणतो, मला काही सांगू नकोस, आता तू लग्न करून गेलीये ना, स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा मारून घेतलाय, तर तुला हे सहन करावं लागेलच. मी तुला घरी घेऊन येणार नाहीये, तुला तेथेच राहावं लागेल. आणि आत्ताच्या आत्ता तो इंटरनेटवरचा व्हिडिओ आहे ना, तो डिलीट कर. तुला अक्कल नाहीये का? आपण काय व्हिडिओ टाकतोय हे सुद्धा तुला कळत नाही का? जयंती सांगते, पॉप्सिकल्स मी व्हिडिओ बनवत होते आणि त्याच वेळेस ते सगळं घडलं. मला सॅमचं खरं रूप कळलं. तो व्हिडिओ कधी कसा पोस्ट झाला ना, मला कळलंच नाही. तर पॉप्सिकल चिडून म्हणतो, आत्ताच्या आत्ता तो व्हिडिओ डिलीट झाला पाहिजे, नाहीतर. पॉप्सिकल्स असं म्हणतोय. त्यामुळे जयंती विचारते, नाहीतर काय? पॉप्सिकल सांगतो, तुझ्यामुळे माझं पॉलिटिकल करिअर धोक्यात येईल आणि जर 1 तासाच्या आत तो व्हिडिओ डिलीट झाला नाही तर तुझा पॉकेट मनी बंद. हे ऐकून जयंतीला मोठा धक्काच बसतो. जयंती म्हणते, माझा पॉकेट मनी बंद? पॉप्सिकल्स पॉप्सिकल्स ऐकून घ्या. पुन्हा पॉप्सिकल्स फोन कट करतो. समीर हे गुपचूप तेथे बसून ऐकत असतो. जयंतीला खूप टेन्शन येतं आणि जयंती रागारागाने मोबाईल फेकून देण्याचा विचार करते, पण स्वतःला थांबवते, कारण तिला माहिती आहे हा मोबाईल फेकून दिल्यावर दुसरा काही मिळणार नाहीये. तर समीरला टेन्शन आलेलं असतं, आता हा पॉप्सिकल्स आपलं काय करणार आहे. तेवढ्यात जयंतीची आई पॉप्सिकल्सला समजावून सांगते, अहो तुम्ही हे काय करताय? ती आपली एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या नवऱ्याने तिच्याबरोबर विश्वासघात केलाय आणि तुम्ही तिलाच बोलताय. तर हा पॉप्सिकल्स म्हणतो, सगळी चूक जयंतीची ना, मी तिला सांगत होतो त्या भिकाड्या मुलाशी लग्न करू नको, पण तिने आपलं ऐकलं नाही. जयंतीची आई म्हणते, अहो सगळं मान्य आहे मला, पण आपल्या मुलीचा पॉकेट मनी तुम्ही बंद केला आणि तिने तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर मग तुमच्या पॉलिटिकल करिअरचं काय होईल? आपण कोणाकडे पाहून जगायचं? ही एवढी संपत्ती काय डोक्यावर घेऊन जायची का? त्यामुळे तुम्ही एक काम करा, तुम्ही आता माझ्याबरोबर जयंतीच्या घरी चला आणि तेथे जाऊन तिच्या नवऱ्याला थोडं दमात घ्या, त्याशिवाय तो सुधरायचा नाही. पॉप्सिकल्सला सुद्धा हे पटतं आणि इकडे जयंती ही ढसाढसा रडत असते आणि म्हणते, जर पॉप्सिकल्सने माझा पॉकेट मनी बंद केला तर मी मेकअप कसा खरेदी करणार आणि मेकअप नाही खरेदी केला तर मेकअप शिवाय मी कशी दिसेल?
माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सला किती वाईट दिसेल मी. आणि ती ढसाढसा रडत असते. समीर गुपचूप बसून सगळं ऐकत असतो. आणि इकडे हा बंड्या नाईकबाईंना सुनावतो, अगं त्याला जे करायचं ते करू दे. आणि त्याने काय बायकोला घटस्फोट नाही दिलाय ना, बायकोला त्याने घरातच ठेवलंय. आणि बाहेर थोडी मजा केली तर काही फरक पडत नाही. मग नाईकबाई विचारतात, जर जयंतीने तिच्या बापालाही सांगितलं मग तुम्ही काय करणार आहात? बंड्या सांगतो, ते तू हँडल करायचं, कारण तिचा बाप एक नंबरचा गुंड आहे, मी त्याच्या नादाला लागणार नाहीये. तर नाईकबाई सांगतात, ती तिच्या बापाला सांगणारच आहे, आता जे होईल ना ते तुम्हालाच पाहावं लागेल. त्यामुळे बंड्या खूप चिडतो. आणि इकडे समीर जोरात ओरडतो, व्हायरल झाला, व्हायरल झाला, व्हायरल झाला. जयंती विचारते, कोणाचं काय व्हायरल झालं? तर समीर म्हणतो, तू माझ्याशी बोलत नव्हती ना, मग मला पण तुझ्याशी बोलायचं नाहीये. जयंती म्हणते, अरे सांग ना सांग ना. समीर म्हणतो, नाही सांगायचं म्हटलं ना. जयंती म्हणते, जा तिकडे. समीर तिला थांबवतो आणि चक्क तिला उचलून घेतो, गोल गोल फिरवतो आणि सांगतो, अगं तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय. आणि तो जो याच्या लफड्याचा व्हिडिओ होता समीर जयंतीला दाखवतो, त्यामध्ये चक्क 20,000 लाईक्स आलेले असतात. जयंतीला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि जयंती म्हणते, 20K लाईक्स, ओ माय गॉड. जयंती खूप खुश होते. पण तेवढ्यात तिला आठवतं की पॉप्सिकल्सने सांगितलंय, एका तासाच्या आत तो व्हिडिओ डिलीट नाही झाला तर तुझा पॉकेटमध्येच बंद करतो. आणि जयंती ढसाढसा रडू लागते. समीरला काही कळतच नाही. समीर विचारतो, काय झालं? जयंती सांगते, पॉप्सिकल्सने मला हा व्हिडिओ डिलीट करायला सांगितलाय, आता काय फायदा व्हिडिओ व्हायरल होऊन. तेवढ्या समीरला एक आयडिया सुचते आणि समीर सांगतो, आपण एक काम करूया, आपण आहे ना प्रँक व्हिडिओ शूट करूया. म्हणजे आपण आणखीन एक व्हिडिओ शूट करू आणि लोकांना सांगू की आधीचा जो व्हिडिओ होता तो एक प्रँक व्हिडिओ होता. जयंतीला आयडिया आवडते. जयंती विचारते, पण लोक आपल्यावर विश्वास ठेवतील का? समीर सांगतो, ठेवतील ना. आपण त्यांना असं सांगूया की नवऱ्याने जर बायकोवर असं काही चीट केलं तर त्याची काय अवस्था होते हे समाजाला दाखवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केला होता. मग लोकांचा विश्वास बसेल. हे ऐकून जयंती खूप खुश होते. पुढच्या क्षणाला सगळा सेटअप तयार करते. रिंग लाईट वगैरे, मोबाईल वगैरे तिथे लावून ठेवते. समीर म्हणतो, चल आज मी पण तुझ्याबरोबर येतो. आणि मग हे दोघे लाईव्ह व्हिडिओ सुरू करतात. आणि जयंती आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला सांगते, तुम्हाला असं वाटत असेल ना की माझ्याबरोबर खूप वाईट झालंय, माझ्या बेबी पांडानी माझ्याबरोबर चीट केलंय, पण असं काही नाहीये. माझा बेबी पांडा आणि मी, आम्ही दोघे एकत्र आहोत. आणि जो मागचा जो व्हिडिओ होता ना तो एक प्रँक व्हिडिओ होता. आणि मग हे दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारतात. जयंती सांगते, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि हा बेबी पांडा सांगतो, म्हणजे समीर सांगतो, आम्ही तर ते फक्त चेष्टा करत होतो. समाजाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की जर नवऱ्याने बायकोवर चीट केलं तर कसं होतं. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, हो की नाही? तो एक प्रँक व्हिडिओ होता, त्याला खरं समजू नका. आणि इकडे नाईकबाई बंड्याला समजवत असतात, पण बंड्या काही ऐकत नाही आणि म्हणतो, मी त्या गुंडाशी बोलणार नाहीये. आणि तेवढ्यात जयंतीचे आई वडील तेथे पोहोचतात. आणि जयंतीच्या बापाला पाहून बंड्याची चांगलीच टरकते. मी आलो, तू पहा, असं म्हणून बंड्या तेथून पळून जातो. नाईकबाईंना समजतं याच्यात काही हिंमत नाहीये जयंतीच्या बापाला फेस करण्याची. नाईकबाई पुढे येतात, नमस्कार करतात आणि म्हणतात, या ना आतमध्ये. तर हा जयंतीचा बाप चिडून म्हणतो, विहीनबाई, आम्ही इथे काय शांतपणे गप्पा मारायला नाही आलोय. नाईकबाई म्हणतात, नाही पण या आतमध्ये, आपण शांतपणे बसून बोलूया. तेवढ्यात ही रजनी बाहेर येते आणि जयंतीच्या आईबाप आले हे तिला दिसतं. आणि जयंतीचा बाप म्हणतो, तुमच्या मुलाने आमच्या मुलीबरोबर जे काही केलंय ना ते अतिशय चुकीचं केलंय. नाईकबाई म्हणतात, मला सुद्धा तेच वाटतंय, मी त्याला समज दिलीये, त्याला मारलंय सुद्धा. तुम्ही चला माझ्याबरोबर आतमध्ये, आपण शांतपणे बसून बोलूया. हे दोघे तयार होतात आणि नाईकबाई त्यांना घेऊन आतमध्ये येते. रजनीने हे सगळं पाहिलेलं असतं. आणि जयंतीचा बाप सांगतो, आम्ही फक्त तुमच्याकडे पाहून आमची मुलगी या घरात दिली होती. जयंतीची आई म्हणते, हो विहीनबाई, तुम्ही गावच्या आदर्श शिक्षिका आहात आणि तुमचा एकही गुण तुमच्या मुलामध्ये नसावा, हे असं कसं शक्य आहे? तुमच्या मुलाने आमच्या मुलीबरोबर जे काही केलंय ना त्याचं आम्हाला वाईट वाटलंय. तिच्या डोळ्यात त्याने पाणी आणलंय. जयंतीचा बाप सांगतो, आणि ही मला आता त्याला शेवटची वॉर्निंग द्यावी लागेल, नाहीतर माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्याला मी सोडणार नाही, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नाईकबाईंची काही बोलण्याची हिंमतच होत नाही, कारण शेवटी सगळी चूक समीरचीच असते. आणि तेवढ्यात रजनी नानीला घेऊन तेथे येते आणि नानी जयंतीच्या आईबापांशी उद्धटपणे बोलते आणि म्हणते, ए तुझ्या पोरीला आहे का काही? तिला काही काम धाम येत नाही
आणि माझ्या नातवावर तो आवाज चढवतोय, त्याला धमकी देतोय का रे? नाईकबाई घाबरून म्हणतात, नानी शांत बसा, या भाषेत बोलू नका. पण नानी चिडून म्हणते, तू गप्प बस ग, हे घर माझं आहे. आणि असेल हा मोठा गुंड, पण मी याला नाही घाबरत. हे माझं घर आहे आणि माझ्या घरात येऊन मला धमकी द्यायची नाही. माझा नातू चुकलेला नाहीये, तर याची मुलगी चुकीची आहे. दिवस ना दिवस सकाळ झाली नाही की मोबाईल हाती घेते, हॅलो फ्रेंड्स म्हणून संपूर्ण घरभर पळत असते. काम नाही, धाम नाही, नवऱ्याची काळजी नाही, संसाराचा विचार नाही. आणि अशी स्वतःची मुलगी, अशी धोंड आमच्या नातवाच्या गळ्यात बांधली आणि आता मलाच धाक दाखवताय, मलाच घरात येऊन धमकी देताय. जयंतीचा पॉप्सिकल्स खूप चिडतो आणि म्हणतो, ओ नानी, माझ्या मुलीबद्दल शब्द जपून वापरा, हे सगळं तुम्हाला खूप महागात पडेल. नानी म्हणते, हट रे, तुझ्या धमकीला मी काही घाबरत नाही. पॉप्सिकल्स म्हणतो, नानी आती बोलताय तुम्ही. या दोघांमध्येच भांडण सुरू होतं. नाईकबाई म्हणतात, नानी गप्प बसा, शांत बसा, शांतपणे ऐकून घ्या. आणि ही जयंतीची आई म्हणते, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या जयंतीला बोलवा, तिच्याशी बोलल्याशिवाय आम्ही शांत होणार नाही. नाईकबाई म्हणतात, ठीक आहे, तुम्ही दोघे गप्प बसा, आता एकमेकांशी भांडू नका, मी बोलवून आणते. आणि नाईकबाई जयंती आणि समीरच्या रूमकडे जातात. इकडे जयंती आणि समीरचा मस्त हातात हात घालून, गळ्यात गळे घालून व्हिडिओ सुरू असतो. आणि या दोघांचं सगळं काही ठीक झालं हे पाहून नाईकबाईंना सुद्धा छान वाटतं. त्यांचा व्हिडिओ संपतो आणि नाईकबाई या दोघांना म्हणतात, चला, जयंतीचे आईवडील आले आहेत. हे ऐकून जयंतीच रडू लागते आणि म्हणते, नाही मी नाही जाणार. माझे पॉप्सिकल्स माझ्यावर खूप चिडलेत, माझा पॉकेटमध्ये बंद करणार ते, मी नाही जाणार. नाईकबाई तिला समजावून सांगतात, अगं ते तुझे आईबाबा आहेत आणि आईबाबा हे मुलांच्या भल्यासाठीच ओरडतात. चल, तुम्ही दोघेही या. जयंती म्हणते, ठीक आहे, मी फ्रेश होऊन येते. जयंती फ्रेश व्हायला जाते. समीर बसू लागतो. नाईकबाई म्हणतात, समीर, तुला सुद्धा यायचंय आणि तुझी बाजू मांडायची आहे, माफी माग त्यांची. समीर सांगतो, आई तुला वाटते तसं काही नाहीये. तर नाईकबाई म्हणतात, ठीक आहे ना, मानलं मी असं काही नाहीये, तरी सुद्धा खाली यायचं, त्यांची माफी मागायची, दोघांनी सुद्धा यायचं. नाईकबाई निघून जातात. पण समीरला खूप टेन्शन येतं की आता हा जयंतीचा बाप मला काही सोडणार नाही. तो घाबरलेला असतो. नाईकबाई पुन्हा एकदा हॉलमध्ये येतात आणि जयंतीच्या आईबापाला म्हणते की थांबा, मी तुमच्यासाठी चहापाणी घेऊन येते. असं म्हणून नाईकबाई बंड्याच्या रूममध्ये येतात. आणि इकडे हा बंड्या लाडबाईंनी कसा माझा हात धरला होता तेच आठवत असतो आणि त्याच स्वप्नात रंगून गेलेला असतो लाडबाईंच्या. नाईकबाई येतात, त्याला आवाज येतात, अहो. बंड्या काही शुद्धीवर येत नाही. नाईकबाई जोरात आवाज देतो, अहो. तेव्हा कुठे बंड्या शुद्धीवर येतो आणि विचारतो, काय? नाईकबाई म्हणतात, अहो, जयंतीचे आईवडील आलेत आणि तुम्ही डायरेक्ट असे मध्ये येऊन गेलात, छान नाही दिसत, चला. तर बंड्या म्हणतो, मी नाही बोलणार त्या गुंडाशी. नाईकबाई म्हणतात, अहो, असं काय करताय तुम्ही? घरात असताना असं आलेलं नाही, चांगलं दिसत नाही. बंड्या म्हणतो, माझ्यातर्फे तू बोल, मी येणार नाहीये, आधीच माझं डोकं खूप दुखतंय, अजून माझं डोकं खाऊ नको. असं म्हणून बंड्या तेथे झोपी जातो. नाईकबाईंना समजतं हा नालायक माणूस काय येणार नाहीये. नाईकबाई तेथून निघून जातात. तोपर्यंत हे जयंती आणि समीर दोघे हातात हात घालून मस्त हसत खेळत गप्पा मारत मारत जिन्यावरून खाली येतात. जयंतीच्या आईबापाला आश्चर्य वाटतं. जयंतीची आई विचारते, जयंती हे काय आहे? तू थोड्या वेळ आधी फोनवर जे रडत होती ते खरं आहे की आता हे जे ते खरं आहे? आणि जयंतीचा बाप म्हणतो, जयंती, हे सगळं काय चाललंय, खरं खरं सांग. तर जयंती आणि समीर दोघे हसू लागतात आणि समीर सांगतो, अहो, ते सगळं खोटं होतं, प्रँक व्हिडिओ होता, आम्ही आत्ता सोशल मीडियावर तो टाकलाय. जयंतीचे आईबाप खूप चिडतात. जयंतीची आई म्हणते, हो का, मग फोनवर जे होतं ते सगळं खोटं होतं का? जयंतीचा बाप म्हणतो, तुमचं सोशल मीडिया जाऊ द्या खड्ड्यात, नानी जे बोलता ना ते एकदम बरोबर आहे. दिवसभर मोबाईल हातात, तुझा मोबाईल हिसकावून घ्यायला पाहिजे. जयंतीला मोठा धक्काच बसतो. नानी म्हणते, आत्ता तुला अक्कल आलीये, हिच्या हातातून मोबाईल काढूनच घेतला पाहिजे. कसं आहे ना, माझा नातू आहे ना, हा सोन्यासारखा आहे, राजकुमार आहे, राजकुमार. पण काय करणार, वयात आलेली गाढवीन सुद्धा अप्सराच दिसते. तसं झालंय तुझ्या मुलीबरोबर. पण जयंतीला काही कळत नाही. जयंती विचारते, गाढवीन म्हणजे? तर समीर सांगतो, डॉंकी डॉंकी. हे ऐकून जयंती रडू लागते आणि म्हणते, पॉप्सिकल्स पहा, तुझ्यासमोर मला डॉंकी म्हणता या. जयंतीचा बॉप चिडून म्हणतो, ओ नानी, माझ्यासमोरच तुम्ही माझ्या मुलीला गाढवीन म्हणताय, मग मागे काय करत असाल? तेवढ्यात नाईकबाई तेथे येते. तिला काय कळतच नाही हे सगळं काय चाललंय. जयंती ही समीरला म्हणते, तुझी ग्रँड मिल मला गाढवीन म्हणाली, गाढवीन.
आणि नाईकबाई विचारतात काय झालं. जयंतीचा बाप सांगतो, विहीनबाई पाहिलं का, तुमच्या सासूबाई माझ्या मुलीला गाढवीन म्हणताय, हे मी काही सहन करून घेणार नाही. नाईकबाई सगळं सावरून घेतात आणि म्हणतात, अहो ती म्हण आहे ना, नानींना तिला गाढवीन नव्हतं म्हणायचं. नानींना असं म्हणायचं होतं की वयात आल्यावर प्रत्येक मुलगी सुंदरच दिसते, आणि तशी पण आपली जयंती सुंदरच आहे ना, म्हणून ते तसं बोलल्या. हो की नाही नानी? नानी कधी नव्हे ते हो मध्ये हो म्हणते, हो हो मी असंच म्हणाले होते. आणि मग हा पॉप्सिकल्स जयंतीला ठणकावून सांगतो, जयंती ही तुला शेवटची वॉर्निंग, जर यानंतर माझ्या कानावर असं काही आलं तर मी तुला कायमचा माहेरी घेऊन जाईन. समीर जयंतीच्या खांद्यावर हात ठेवतो, तिला जवळ घेतो. जयंतीची आई म्हणते, हो जयंती, आम्हाला या सगळ्याचा खूप त्रास झालाय, आणि जावई बापू, यानंतर जर आमच्या मुलीला त्रास झाला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तेवढ्यात नानी चिडून म्हणते, ओ माझ्या नातवाला काय बोलायचं नाही, आणि ही काय जावयाशी बोलायची पद्धत झाली का? माझा सुद्धा नात जावई आहे, पण मी त्याला जावई बापू म्हणते, कारण जावई बापू हा भगवान विष्णू सारखा असतो, हे लक्षात ठेवा. आणि हा पॉप्सिकल्स नानीला हातच जोडतो. तेवढ्यात कमिनीचा नवरा मार्तंड तेथे येतो, आणि ही नानी त्याच्यावरच तोंडसुख घेते. आले का जावई बापू? अरे वा, म्हणजे स्वतःच्या बायकोचा आणि मुलीचा विसर पडला तुम्हाला. मार्तंड सांगतो, नाही नानी, ती एक मोठी केस माझ्यावर सोपवली होती म्हणून उशीर झाला. तर नानी म्हणते, कसली मोठी केस? तुम्हाला मी सांगितलं, माझ्या मुलीला म्हणजे तुमच्या बायकोला किंवा मग तुमच्या आईला यापैकी एका निवडा, तर तुम्ही तुमच्या आईला निवडलं, तिच्या पदराला धरून बसला, आणि आता इथे मोठेपणा करताय का? हे ऐकून जयंतीची आई म्हणते, काय हो नानी, एवढा वेळ तर तुम्ही आम्हाला खूप ज्ञान देत होता की जावई हे भगवान विष्णूचं रूप असतो, त्याला आदर द्यायचा असतो, आणि आता तुम्ही तुमच्या नात जावयाशी कसं बोलताय ते पहा. या नानीची बोलतीच बंद होते, आणि मग नाईकबाई सगळं सावरून घेतात. म्हणतात, चला चला बसा सगळे, चहा गार होतोय. आणि मग हा समीर मार्तंडला जवळ घेतो. मार्तंड म्हणतो, काय मग सालेबुवा, तुमचे सगळे कांड आले माझ्या कानावर, त्यांच्या कानावर गेले म्हणून सासरेबुवा आले की काय? आणि हा समीर खूप घाबरतो. मग मार्तंड म्हणतो, माझा साला आहे हा, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा, एका बांबूत त्याला ठीक करतो. हे ऐकून नानी खूप चिडते आणि तोंडात पुटपुटते, बांबू ठीक करतोय, आला मोठा पोलीसवाला, याला तर मी पाहते बटलीत टाकून कुटते. मार्तंड विचारतो, नानी काय बोलला का? नानी सांगते, नाही नाही, देवाचं नाव घेत होते. आणि मग सगळे चहा प्यायला बसतात, आणि पॉप्सिकल्स नाईकबाईंना म्हणतो, नाईकबाई, या घरात माझा कोणावरही विश्वास नाहीये, फक्त तुमच्याकडे पाहून मी जयंतीला या घरात दिलंय. आणि ही पॉप्सिकलची बायको म्हणजे जयंतीची आई विचारते, तुमच्या सासूबाई आमचा राग आमच्या मुलीवर तर नाही काढणार ना? तर नाईकबाई सांगतात, नाही नाही हो, आमच्या नानी ना खूप चांगल्या आहे, घरातील सगळ्यांवर त्या खूप प्रेम करतात, जयंतीला जीव लावतात, त्यांचं फणसासारखं आहे. म्हणजे बाहेरून त्यांचं बोलणं टोचत असलं ना तरी आतून त्यांच्या मनात सगळ्यांबद्दल खूप प्रेम आहे. नानी तोंड वाकडं करते. नाईकबाई तिची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करतात, पण पॉप्सिकल्स आणि जयंतीच्या आईला हे काही पटत नाही. ही बाई कशी आहे हे त्यांना कळलेलं असतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, पाहायला मजा आली. पॉप्सिकल, जयंतीची आई, मग मार्तंड, आणि त्यात नानीची झालेली खिचडी, आणि शेवटी तिची बोलती बंद झाली, ते पाहून भारी वाटलं. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नाईकबाई किराणा आणायला जातील, तेव्हा त्यांना कळेल की या बंड्याने किराण्याचे पैसे दिलेले नाही आहेत. मग मनात रडत येईल, आई माझे 1000 रुपये चोरीला गेले. नाईकबाई तिला समजून सांगतील, पुढच्या वेळेस पैसे जपून ठेव, कारण नाईकबाईला समजेल बंड्याने पैसे चोरले आहेत. मग मना विचारेल, आधी तुला हे माहीत होतं का? आता नाईकबाई तिला काही सांगतील की नाही हे तर उद्याच कळेल. मग नाईकबाई बंड्याला जाब विचारतील, तुम्ही मनाच्या पर्समधून 1000 रुपये घेतलेत का? आणि बंड्या मग त्यांच्यावरच ओरडणार, अगं तुझ्याशी लग्न झाल्यानंतर आहे ना माझ्या आयुष्याची वाट लागली आहे, सगळं वाईट होते माझ्या आयुष्यात, काहीच चांगलं होत नाहीये, त्यामुळे जा तू माझ्या आयुष्यातून निघून. हे ऐकून नाईकबाईंना वाईट वाटेल. मग आता पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आमच्या लाडक्या नाईकबाई या मालिकेचे असेच नवीन एपिसोड, नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.